ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या विरोधात खामगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। खामगाव येथील पत्रकार श्रीधर ढगे यांनी तक्रारीत म्हटले आहे की प्राध्यापक हाके यांनी शासनाचा मराठा आरक्षणाचा जाहीरपणे पाडला आहे, ज्यामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो। तक्रारीत मागणी करण्यात आली आहे की त्यांच्या या कृतीसाठी गुन्हा दाखल करून योग्य कारवाई व्हावी। मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी 5 दिवस मुंबईत उपोषण केल्यानंतर सरकारच्या वतीनं त्यांना हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबतचा GR देण्यात आला। त्यानंतर मराठ्यांनी विजय साजरा केला। सर्वत्र मराठ्यांमध्ये जल्लोष असताना कुठंतरी या आंदोलनाला पुन्हा चिघळण्यासाठी किंवा भावना दुखवण्याचा प्रयत्न प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्याकडून होत आहे, वारंवार होत आहे। त्यासाठी मी त्यांच्या विरोधात खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे। माझं कोणाला वैयक्तिक टार्गेट करण्याचा हेतू नाही, मात्र मराठा ओबीसी समाजात वाद होऊ नये, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये हा या तक्रारीमागचा एक हेतू आहे। मी पत्रकार आहे, चिकित्सक आहे, त्यामुळे समाजात कुठेतरी चुकीच्या पद्धती पडू नये म्हणून मी इथं तक्रार अर्ज दिलेला आहे। विशेष म्हणजे त्यांनी एक भयंकर कृत्य केलं आहे। त्यांनी शासनाचा GR फाडला आहे, म्हणजे त्यांना भारतीय घटना मान्य नाही का? आणि त्यांचे वारंवार वक्तव्य मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात असो किंवा मराठा समाजाबद्दल असो हे कुठल्यातरी देशाने प्रेरित आहेत आणि ओबीसी मराठा दंगली भडकवण्याची कृती ते करत आहेत। त्यामुळे कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत जे गुन्हे दाखल होते ते त्यांच्यावर करावेत अशी माझी मागणी आहे। महाराष्ट्र TV 24 करिता शिवाजी मामनकर, बुलढाणा।